बाळासाहेब ठाकरे सेना भाजपचं सरकार आणि हे रोज सकाळी उठून त्या सरकारच्या विरोधात जे काही शिमगा चांगल्या पद्धतीनं करता येईल तो करतायत, तरी बाळासाहेब ठाकरे घरांची यादी देत आहेत आणि बाळासाहेब ठाकरे ना गोविंदरावांनी सांगितलं धन्यवाद, माझं ठरलं आहे त्याप्रमाणे मी जाणार आणि त्याप्रमाणे ते तिथे गेले. ह्या फंदात ते पडले नाहीत आणि सगळ्यांनी ठरवलं की एक दिवस वर्तमानपत्र बंद ठेवायची, छापायचीच नाहीत आणि तसा तो निर्णय होता. आणि त्या दिवशी मुंबईमध्ये मोर्चा निघाला. पण विद्यापीठाच्या कुलगुरूवरती वगैरे लिहायची वेळ आली तर ही माणसं या संपादकांचे हात आखडतात, कारण कुठली तरी एक समिती असते, व्याख्यानाची काहीतरी व्यवस्था झालेली असते. पण गोविंदरावांचं वेगळेपण हे, मोठेपण हे की त्यांनी शेजारच्याचे सुद्धा कान उपटायला कधीही कमी केलं नाही. मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू वेड्यासारखा वागला त्यावेळेला तळवळकरांच्या अग्रलेखाचा मथळा होता, अखेर गाढव उकिरड्यावर गेले. नमस्कार. व्यासपीठावरचे मान्यवर आणि आपण सगळे जमलेले गोविंदराव प्रेमी, लेकिन तलवलकर जी की किताब इसके लिए रखना थोड़ा सा डर लग रहा है. तर आयोजकांचे अर्थातच आभार मानतो. या कार्यक्रमाला यायची संधी मिळाली. एका अर्थाने कर्तव्य पण होतंच, ते कर्तव्यपूर्तीची संधी मिळाली असं म्हणायला हवं. आणि या काळामध्ये मग उद्या 1 वर्ष पूर्ण होईल गोविंदरावांना जाऊन. या काळामध्ये किती ते अजूनही कालसापेक्ष ठरतात हे मला खूप सातत्याने जाणवत असतं. अलीकडे हा गेल्या एक 20-25 वर्षांचा काळ जर बघितला आपण, हा माहिती युग वगैरे असं अरिफ मोहम्मद खानजी म्हणाले, पण त्याच्यापेक्षा मला जास्त समर्पक चांगला शब्द सुचतोय तो असा आहे की हा प्रतारणांचा कालखंड आहे. शिक्षकांनी शिकवणं सोडून बाकी सगळं करायचं असतं, नोकरशहाने त्याचं जे काम आहे ते सोडून बाकी सगळं करायचं असतं, राजकीय पक्ष काढायचा असतो, राजकारण्याला राजकारण सोडून बाकीचं सगळं करायचं असतं, संपादकाला खासदार व्हायचं असतं. अशा वेळेला आपली जी नियत चौकट आहे त्या चौकटीचा सन्मान करत आयुष्यभर निभावणं हे प्रचंड मोठं काम आहे. त्यासाठी स्वतःवरती निष्ठा असावी लागते, स्वतःच्या कर्तव्याची जाणीव असावी लागते. गोविंदरावांना ती आयुष्यभर होती. मग मी काही 4-5-6 फार फार 8-10 अशा भाग्यवंतांपैकी एक आहे की शेवटच्या काही दिवसांपर्यंत मला त्यांचा स्नेह लाभला. कार्यालयाचे बाहेरचे गोविंदराव खूप बघायला मिळाले. 1999च्या दिवाळी अंकात मी एकदा ते लिहिलेलंही होतं, दलितच्या दिवाळी अंकात. त्यामुळे हा माणूस काय आहे, हे रसायन काय आहे, हे खूप असं टिपून घेता आलं. अनेक म्हणजे काही काही 3 ते 4 रात्री या पहाटे 4 वाजेपर्यंत गोव्याच्या मिरामार बीचवर गप्पा मारत बसल्याच्या आठवणी आहेत. आम्ही 3 जण होतो. या सगळ्यांमध्ये एक सतत जर कुठला समान धागा असेल तो हा एकच जाणवायचा की या माणसाला चौकटीचा खूप अभिमान आहे. स्वतः आपण त्या चौकटीत आहोत, ती चौकट मोडायची नाही आहे, त्या चौकटीतच ते सगळं करायचं आहे. आणि या चौकटीचा मान राखणं याची ही एक पाश्चात्य चांगली संस्कृतीचा जो भाग आहे, एक ब्रिटिश संस्कृतीचा जो भाग आहे की आपलं जे नियत कर्तव्य आहे त्याच्यामध्येच जास्तीत जास्त चांगलेपणाने काम करायला हवं. ती चौकट मोडून पुढे आगाऊपणाने जायचं काहीही कारण नाही आहे. हे ज्या काळात महाराष्ट्र आणि देश विसरला त्या काळामध्ये मला गोविंदरावांमध्ये हे बघता आलं, शिकता आलं. हे खूप त्याचे इतके तुम्हाला त्याच्या आठवणी सांगता येतील आणि हे सतत जाणवायचं त्यांच्यामधनं. म्हणजे एक तर आठवण अशी आहे, 19 जून 19 सप्टेंबर 1988 हा दिवस. त्या दिवशी मुंबईमध्ये सगळ्या
संपादक पत्रकार यांनी मोर्चा काढला होता. अली मोहम्मद खानजींना तो प्रसंग जास्त आठवत असेल, तो काळ त्यांना आठवत असेल. त्यावेळेला राजीव गांधी यांचं एक वर्तमानपत्रांच्या विषयीचं नियंत्रण आणणारं काळं विधेयक आलेलं होतं आणि त्याच्यावरती देशभर संताप अक्षरशः सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये. तेव्हा सुदैवाने दूरचित्रवाणी नव्हत्या, त्यामुळे जे काही चांगलं असेल ते वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळायचं बरंच. तर त्या इतका तो संताप त्यावेळेला झालेला होता आणि सगळ्यांनी ठरवलं की एक दिवस वर्तमानपत्र बंद ठेवायची, छापायचीच नाहीत. आणि तसा तो निर्णय होता. आणि त्या दिवशी मुंबईमध्ये मोर्चा निघाला. आर के लक्ष्मण ते निखिल चक्रवर्ती हे सगळे त्या मोर्चामध्ये होते. माझा प्रश्न होता गोविंदरावांना, कारण त्या काळात संगणक येत होते आणि त्या वर्तमानपत्रामध्ये सगळ्यात असा दुर्री या क्षेत्रामध्ये मी होतो आणि खूप कनिष्ठ असल्यामुळे कसली भीतीच नव्हती, गमवायला काही नव्हतंच. त्याच्यामुळे निर्लज्जपणाने म्हटलं या माणसाचीच आपलं म्हणजे चांगला शब्द मराठी वापरायचा झाला तर यांना लोंबकळायचं आपण. आणि मी ते खूप निष्ठेने केलं, म्हणजे अजिबात मला लाज वाटत नाही त्याची. आणि सुरुवातीला असं भीती वाटत होती की ते झटकून टाकतील. म्हटलं ठीक आहे, झटकलं तर झटकलं, नाही तरी काय आपल्याला तिथे थोडं, पण नाही झटकलं तर खूप शिकायला मिळेल. तर दुसरा पर्याय खरा ठरला. तर त्या मोर्चाला गोविंदराव गेले नाहीत. आणि मी त्यांना विचारलं, म्हटलं त्या दिवशी वर्तमानपत्र बंद होती, आम्ही सगळ्यांनी बंद वगैरे पाळला होता. दुसऱ्या दिवशी माझी सकाळची कार्यालयातली वेळ होती. तर मी त्यांना आल्यानंतर विचारलं काय मोर्चाला कसा झाला मोर्चा वगैरे वगैरे. म्हणाले गेलो नाही मी, ते वेटपटपणात कोण जाणार असं म्हणाले होते. तर म्हटलं तुम्ही पोटतिडकीनं त्या विषयावर लिहिलं आहे, ते म्हणाले लिहायचं काम आहे माझं, मोर्चाला जाण्याचं माझं काम नाही. ते गेले नाहीत, मोर्चाला गेले नाहीत. त्या दिवशी नंतर हा गुरुवार होता, माझ्या अगदी स्वच्छ आठवते. नंतरच्या शनिवारी मी रात्रपाळीला होतो. जाताना गोविंदरावांनी विचारलं रात्रपाळीला कोण आहे, म्हटलं मी आहे. त्यावेळेला जो त्यातल्या त्यात ज्युनियर असेल, कनिष्ठ असेल, त्याला रात्रपाळीचा अनुभव यावा म्हणून त्याला रात्रपाळी ठेवलं जायचं. शनिवारचा अंक, रविवारचा अंक बराचसा तयार असायचा. तर जाता जाता 5:45-6ची वेळ आहे. गोविंदराव ऑफिसमधून निघाले आणि जाताना सांगून गेले की लवकर एडिशन क्लोज करू नका, 11:30 11:45 वाजताच्या आसपास राजीव गांधी घोषणा करणार आहेत. तर म्हटलं कसली? तर ते वर्तमानपत्रांचं ते काळं बिल, काळं विधेयक म्हणून ओळखलं जात होतं, ते मागे घेणार आहेत. आता मी पूर्णपणे मराठी वातावरणातून आलेला, मराठी वाङ्मय, मराठी लेखक हे सगळं पाहिलेला. गोविंदराव तळवलकर हे एक व्यक्ती, संपादक या एका चुंबकाच्या ओढीनं या व्यवसायामध्ये आलेला. मला हे कुतूहल काही शमेना की यांना कसं कळलं ते राजीव गांधी बिल मागे घेणार आहेत काय वगैरे वगैरे. आणि हा माणूस काल जो मोर्चा निघाला त्या मोर्चालाही गेला नाही आणि असं म्हणायला ते की ते वेळपटपणात आपण जायचं नसतं, आपलं आपलं काम लिखाणाचं आहे, ते लिखाणाचं काम करायचं. तर तो असंच काहीतरी सांगितलं असेल, बुवा वगैरे वगैरे, अशी एक तुच्छतावाद असतो नैसर्गिक पत्रकारितेमध्ये तो. तर तो कमीत कमी दाखवत हो हो वगैरे असं म्हटलं 11:30 कोण शनिवारची एडिशन, लवकर काम करून घरी जायचं, असं एक साधारण पद्धत होती ती. म्हटलं नाही, सांगितलं तर थांबूया, 12 वाजेपर्यंत थांबूया. आणि 11:45च्या आसपास घोषणा झाली, राजीव गांधींनी ते विधेयक मागे घेतलं. रविवारची सुट्टी, सोमवारी दुपारची शिफ्ट होती. म्हटलं नाही, दुपारपर्यंत थांबता येणं अशक्य आहे. फोन वगैरे नव्हते, नाही तर फोनवर वगैरे विचारायची म्हणजे पद्धत नव्हती, पण फोन नव्हतेच त्यावेळेला. सोमवारी सकाळी लवकर आलो. म्हटलं यांना अग्रलेख लिहायच्या आधीच गाठायचं, कारण अग्रलेख लिहायला ते गुहेमध्ये गेले की ते तिथे आत शिरायची कुणाची प्राज्ञा नसायची. आणि ते इतकं गमतीशीर होतं ती गुहा, हे प्रकरण. आणि त्या गुहेत जर त्यावेळेला कोणीतरी गेलं, कितीही मोठा माणूस असेल, आणि ते जर लिहित असतील तर अर्थातच तळवलकरांची इच्छा असेल की त्या व्यक्तींनी तिथे बसू नये म्हणून. पण ती व्यक्ती समजा बसलीच तर हे स्वतःच उभं राहून बाहेर यायचे. म्हणजे आलेल्याला बसा म्हणायचा प्रश्नच नाही. तर एकदा एक लेखिका आल्या होत्या आणि त्या काही निघता निघेना, ते बाहेर आल्या. आम्हाला कळत होतं की आतमध्ये काहीतरी मजेशीर गंमत चाललेली असणार वगैरे वगैरे. त्या तरी मग एक 7-1 मिनटं म्हणजे गोविंदरावांसाठी खूपच होती. त्यांनी सहन केलं. मग ते बाहेर आले तरी त्या निघेनात आणि निघताना म्हणाल्या, वहिनी कशा आहेत?
असले प्रश्न गोविंदरावांना अजिबात आवडायचे नाहीत. यांनी विचारलं कोण वहिनी, तर ते म्हणाले त्या लेखिका चांगल्या त्यावेळेला खूप लोकप्रिय लेखिका होत्या. तर त्याने विचारलं नाही मी मिसेस तळवळकरांविषयी विचारते. तोपर्यंत यांचा जो काही पेशन्स नावाचा प्रकार असतो तो पार मोडून तोडून फार तो गेलेला होता. यांनी त्या क्षणाला असं पटकन उलटं विचारलं तुमच्या वहिनी कधी झाल्या. तर असा हा माणूस आहे, हा आपला संपादक आहे, हा प्रचंड आपल्याला त्याचं प्रेम आहे. त्यामुळे त्यांना डिस्टर्ब न करता ही माहिती तर काढून घ्यायला हवी. कारण राजीव गांधी मराठी संपादकाच्या संपर्कात आहे किंवा नाही हे माहिती नव्हतं, पण मराठी वर्तमानपत्राच्या संपादकाला राजीव गांधी वर्तमानपत्राचं काळं विधेयक मागे घेणार हे आधी कसं कळतं. सोमवारी सकाळी पहिल्या लोकलने येऊन मी तिथे त्या कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलो आणि त्या आतमध्ये शिरायच्या आधीच म्हटलं गोविंदराव एकच छोटंसं प्रश्न आहे. आणि माझी पिढी सुदैवाने अशी आहे की आम्ही कधी त्यांना सर वगैरे असं म्हणालो नाही किंवा साहेब सर वगैरे हे कधी आवडायचं नाही. थेट गोविंदराव या नावानेच हाक मारली त्याची. त्याच्यातही त्यांनाही आनंद होता. म्हणजे तुम्हाला हे कळलं कसं की राजीव गांधी हे विधेयक मागे घेणार आहेत. त्यांनी सांगितलं सुमेन दुबेचा फोन होता. सुमन दुबे हे नंतर इंडिया टुडेचे संपादक झाले. त्याच्या आधी ते राजीव गांधींचे माध्यम सल्लागार होते. तर त्यांनी मला संध्याकाळी सांगितलं की हा राजीव गांधी हे विधेयक मागे घेणार आहेत. आणि त्याच्यानंतर ते दिल्लीला वगैरे गेले आणि मग ते राजीव गांधींची भेट वगैरे झाली आणि हा सगळा किती पोरकटपणा आहे वगैरे ते सगळं त्यांनी लिहिलं. अनेकदा त्यांचा लेखनाचा प्रवास ज्यांना माहिती आहे त्यांना ते सगळं माहिती असेलच. मुद्दा त्यातला असा की या प्रत्येक टप्प्यावरती त्यांना वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळी प्रलोभनं दाखवली गेली. पण या कुठल्याही चौकटीच्या बाहेर जाणाऱ्या गोष्टींमध्ये गोविंदराव कधीही अडकले नाहीत. माझ्यासारख्या एका तरुण पत्रकारासाठी ही गोष्ट खूप शिकवून जाणारी होती की ही चौकट महत्त्वाची आहे. तुमचा फोटो कधी का नाही आला किंवा तुम्ही तरुणांना मार्गदर्शन वगैरे का नाही करत हिंडत असं मी विचारलेलं होतं. ते म्हणाले की ते दोन कॉलम जे काय मला दिलेले आहेत तीच माझी चौकट आहे, त्याच्यापेक्षा बाहेर मी जाणं योग्य नाही आहे. हा मुद्दा आत्ताच्या काळामध्ये इतका महत्त्वाचा ठरतो कारण प्रत्येक व्यवस्था असेल, तुम्ही मग ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील ते कविता वाचन करतात निकाल देताना. मुंबईतले ते हायकोर्टात एक चीफ जस्टिस आहेत त्यांनी चीफ जस्टिस नाही जस्टिस होते आत्तापर्यंत होते. पण हे इतकी माणसं अशी बेताल झाल्यासारखी वागतायत ना. त्यांनी परवा सरकारला आदेश दिला की लोकलच्या प्रत्येक दरवाजावरती पोलीस उभा करा. आता मुंबईच्या लोकलचा ज्याला अनुभव आहे त्यांना हा सल्ला किती मूर्खपणाचा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही की लोक त्याला तुडून पुढे जातील पोलीस ठेवलं असतं. अशा वेळेला संपादकांनी किंवा माध्यमांची जी कोणती माणसं आहेत त्यांनी कान उपटण्याची गरज असते व्यवस्थेची की किती बावळटपणाने तुम्ही बोलताय. आणि तुम्ही मराठी संपादकांचं एक जर वैशिष्ट्य बघितलं ना, काही सन्माननीय अपवाद थोडेसेच आहेत. मी कुठल्याही उद्देशाने म्हणत नाही, प्रामाणिकपणे आहे म्हणलं. तर हे सगळे निक्सन किंवा याह्या खान किंवा मार्गारेट थॅचर यांना सल्ला देतात किंवा हे किती मूर्ख आहे ते सांगतात. पण शेजारी आपला महापौर बसतो तो किती गाढवपणाने वागतोय किंवा हायकोर्टाचा मुख्य जज हा किती चुकीचं वागतोय याच्याविषयी कधी भाष्य करत नाहीत. साहजिकच आहे. गोविंदरावांनी तसं कधी केलं नाही. गोविंदरावांचा मला मोठेपणा हा वाटतो की त्यांनी अगदी म्हणजे मी संपादकांच्या उदाहरणादाखत हे सगळं सांगू शकतो, मग तसं बरोबर नाही आहे. पण गोविंदरावांचा मोठेपणा हा होता की ही जी अलिप्तता पाळायची त्यांची वृत्ती होती, एक तटस्थ वृत्ती होती, त्याचा फायदा त्यांना इतका चांगल्या अर्थाने होत होता की उगीच कोणी खांद्यावर हात टाकायला येत नव्हतं. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण खांद्यावर हात टाकायला यायला लागले की मग वेगवेगळी प्रलोभनं येतात, मग समित्या वगैरे येतात, मग पुरस्कार वगैरे येतात. आणि मी पद्मश्री वगैरे येतात असं म्हणत नाही, पण येतात म्हणजे ते. तर ते त्यातला मुद्दा असा आहे की हे त्यांनी कधीही त्या व्यवस्थेचा आपण गैरवापर करावा असं कधीही घडलेलं नाही. आणि जेव्हा म्हणजे सर्वसाधारणपणे मी तो मुद्दा मांडत होतो की
परदेशातल्या लोकांना वगैरे सल्ले देतात, पण विद्यापीठाच्या कुलगुरूवरती वगैरे लिहायची वेळ आली तर ही माणसं या संपादकांचे हात आखडतात, कारण कुठली तरी एक समिती असते, व्याख्यानाची काहीतरी व्यवस्था झालेली असते. पण गोविंदरावांचं वेगळेपण हे, मोठेपण हे की त्यांनी शेजारच्याचे सुद्धा कान उपटायला कधीही कमी केलं नाही. मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू वेड्यासारखा वागला त्यावेळेला तळवळकरांच्या अग्रलेखाचा मथळा होता, अखेर गाढव उकिरड्यावर गेले. याला ताकद लागते आणि ही ताकद केवळ तुमच्या आंतरिक ताकदीतनंच, व्यक्तिमत्वातनंच येऊ शकते की जे व्यक्तिमत्व इतरांच्या मध्ये उगीच मागे आपल्याला फार लोकप्रिय व्हायचं वगैरे आहे असा विचार करत नाही. हे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. असा संपादक हा टिळकांच्या काळानंतर तुम्ही जर एक थोडासा अपवाद बघितलात, त्या सगळ्या काळामध्ये शिवरामपंत परांजपे वगैरे अशी जी संपादक होती वर्ग, ती मंडळी होती, त्याच्यानंतर असा संपादक महाराष्ट्राने पाहिला नाही. हे सगळे कार्यकर्ते होते, म्हणजे अत्र्यांच्यापर्यंत सुद्धा जर बघितलं तर हे सगळे कार्यकर्ते संपादक होते. तळवळकरांना कार्यकर्ते पण अभिप्रेत नव्हतं, त्यांना संपादक हा संपादकच असायला हवा अशीच त्यांची भूमिका होती. त्यांची भूमिका शेवटपर्यंत कधीही बदलली नाही. मी 1 मार्च 1988 या दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये लागलो. त्यावेळेला दिवी गोखले, त्याच्या आधी मी माझी उमेदवारी केलेली होती 84-85ला इथे पत्रकारितेत होतो त्यावेळेला. तर त्या दिवशी तेव्हा गोखले निवृत्त झाले होते, दिवी गोखले. मी त्यांना सांगितलं होतं की 1 तारखेला जॉईन होतो आहे. ते मुद्दामून ऑफिसमध्ये आले, कौतुक होतं त्यांना, आणि मग म्हणाले नाही छान, आपण गोविंदरावांकडे जाऊया. म्हटलं त्यांनाच माहिती आहे, कारण इंटरव्ह्यूला आधीच्या वेळेला मी जाऊ शकलो नव्हतो, कारण माझ्या परीक्षेचा शेवटचा पेपर होता आणि तो इंटरव्ह्यू मला काही देता आला नाही. तर त्यावेळेला माझी परिस्थिती अशी होती की परीक्षा बुडली तरी हरकत नाही, नाहीतरी परीक्षेतून तिथेच जायचं आहे, तर आपण इंटरव्ह्यूला जावं. तर ते काही वडिलांना माझ्या मान्य नव्हतं. वडील समोरच कार्यालयामध्ये होते, ते सरळ गोविंदरावांना भेटायला गेले. म्हणाले, हा माझा मुलगा आता एवढे पैसे खर्च करून हा आता पदवी वगैरे घेतो आणि परीक्षा वेळ आली तर म्हणतो मठामध्ये मुलाखत आहे म्हणून परीक्षा देत नाही मी. तर ते म्हणाले, मूर्ख आहे का तो, असं त्याला, वडिलांना असं ते म्हणाले. त्याला म्हणाला की मटा काय बंद होत नाही, गपचूप परीक्षा दे. मी परीक्षा दिली. पुढच्या वर्षीच्या मुलाखतीच्या वेळेला गेलो. मी असं बसलो, तिथे म्हणाले की हा गेल्या वर्षीच्या मुलाखतीला येऊ शकलेला नाही. ते रामतन्ने ज्यांना म्हणाले, तुम्ही जा, असं म्हणून मी बाहेर आलो आणि 1 मार्चला दाखल झालो. दिवी गोखले आतमध्ये घेऊन गेले. त्यावेळेला तळवळकरांनी 2 सल्ले दिले. दोन्ही सल्ले सकाळी उठल्या पेपर वाचायला घ्यायच्या आधी किंवा फोन घ्यायच्या आधी किंवा ऑफिसमध्ये जायच्या आधी, दोघेही त्यातला एक सल्ला तर नियमितपणे आठवतो. त्यावेळेला ते म्हणाले की 3ऱ्या मजल्यावरचं लक्ष ठेवा. म्हणजे त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्स हे 3ऱ्या मजल्यावरती होते, महाराष्ट्र टाइम्स, नवभारत टाइम्स हे 2ऱ्या मजल्यावरती होतं. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा पुढचा अर्थभाग असा होता की नंतर गोव्यात गेल्यानंतर तो जाणवला असा, क्योंकि मराठीचं भलं करायचं म्हणून फालतू कल्पना बाळगू नका, इंग्रजीमध्ये जाऊन तुम्ही ती सुद्धा संपादकीय तुम्हाला जमायला पाहिजेत वगैरे वगैरे. त्याप्रमाणे तो प्रयत्न केला. दुसरा सल्ला हा खूप महत्त्वाचा होता. इथे कोणी माझ्या व्यवसायातले असतील त्यांना त्याचं महत्त्व पटेल. अर्थात पटलं तरी त्यांच्या व्यवसायात पाळता येईल की नाही मला माहिती नाही, पण निदान महत्त्व पटायला काय हरकत आहे. ते त्यांचं वाक्य असं होतं, ज्या दिशेने वारा वाहतोय त्याच्या विरुद्ध दिशेला पाहायची सवय असेल तरच तुम्ही या व्यवसायात वाढू शकता. हा सल्ला, त्याचं महत्त्व, त्याची एकंदर त्याच्या मागची अर्थ, कार्यकारण, भाव तेव्हा किती कळला मला माहीत नाही, पण नंतर जसजसा व्यवसायामध्ये आणि समाजामध्ये राहत गेलो, समाजाकडे बघत राहिलो, त्यावेळेला त्याचं महत्त्व प्रचंड जाणवत राहिलं. कारण ती जी मगासपर्यंत जी एक मुद्दा मांडतो मी तो चौकटीचा, ज्या वेळेला या सगळ्या वाहत्या समाजापेक्षा थोडंसं अलिप्त होऊन आपण त्याच्याकडे बघावं अशी पत्रकाराची, संपादकाची भूमिका असताना नंतरचा काळ असा आला की संपादकच त्याचे धावायला लागले. हा काळ अभिप्रेत नव्हता. संपादकाचं हे काम नाही, त्यांनी या सगळ्यापासून लांब राहून या सगळ्या व्यवस्थेवरती भाष्य करायची ताकद स्वतःमध्ये निर्माण करायला हवी. हे या तळवळकरांच्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य होतं. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, या पद्धतीनं आपण या सगळ्या व्यवस्थेकडे बघायला हवं. आपण व्यवस्थेचे, चौकटीचे फक्त त्या बांधील आहोत, या व्यवस्थेला बांधील नाही. समाजाला त्या पद्धतीनं आपण क्रियाशील वगैरे व्हायला याची काहीही गरज नाही, हे ते इतकं सातत्यानं सांगत राहिले. आणि हा गुण मला खूप महत्त्वाचा वाटतो. कारण म्हणजे कसं आहे की पत्रकार, संपादक झाले की राजकीय ओळखी होतात,
कोणीतरी फोन करतं, कोणीतरी अमुक करतं, तमुक करतं आणि आमची माणसं अशी हुरळून जातात. त्यावेळेला तळवळकरांच्या कार्यालयात येणाऱ्या माणसांची मी यादी जरी तुम्हाला सांगितली तरी इथे ज्यांना कोणाला तळवळकर माहीत नाही तो वर्ग अचंबित होईल. नानी पालखीवाला आठवड्यातनं 15 दिवसातनं एखादा दिवस महाराष्ट्र टाईम्सच्या कार्यालयामध्ये त्यांच्याशी गप्पा मारायला यायचं. नानी पालखीवाला तुमचं त्या काळातलं तुमचं नानी पालखीवाला ज्यांना माहिती आहेत त्यांना वेगळं मोठेपण सांगायची गरज नाही. मिनू मसानी यायचे. या इंदुमती पारीख, गोविंद पारीख या NCBAशी संबंधित होत्या त्या यायच्या. एकदा पुण्यामध्ये टेल्कोचा संप होता त्यावेळेला रतन टाटा कार्यालयामध्ये आलेले होते आणि जाताना त्यावेळेला जसं राजीव गांधींच्या संदर्भात गोविंदरावांनी सांगितलेलं होतं, याविषयी पण मी एक तसं विस्तरपणे लिहिलं. तसंच गोविंदराव तेव्हा सांगून गेले होते की आज एडिशन उशिरा घालवा, 12:15 12:30 झाले तरी हरकत नाही, वेळ पाळली नाही तरी हरकत नाही. का हरकत नाही तर आज रात्री त्या टेल्कोच्या संपाचा बिमोड होणार आहे आणि संप मागे घेतला जाणार आहे. मग ते रात्री शरद पवारांनी कारवाई केली आणि हे सगळं प्रकरण घडलं तुम्हाला माहिती आहे. तर मुद्दा त्यातला असं आहे की ही जी माहिती असते, ही जी सगळी व्यवस्थेची एक कान असतो, त्याचा उपयोग करून स्वतःचं भलं करावं किंवा काही पदरात पाडून घ्यावं, हा जो एक संपादकीय किंवा पत्रकारांमधले वृत्तीमध्ये तो एक हल्ली बोकाळलेपणा दिसतोय, तो गोविंदरावांमध्ये कधीही नव्हता. ते कायम अलिप्त राहिले आणि हे अलिप्त राहणं किती महत्त्वाचं होतं. जेव्हा ते निवृत्त होणार असं कळलं 96-97च्या कालखंडामध्ये नाशिकला राहायला जाणार होते, त्यावेळेला सेना भाजपचं सरकार होतं मुंबईमध्ये. बाळासाहेबांनी बोलवलं जेवायला. काय करताय संध्याकाळी? काही नाही. एक दोघा तिघांना आम्हाला विचारलं, आम्हाला घेऊन बाळासाहेबांकडे गेले. तर हे किस्से हे छापूनसुद्धा आलेले नाहीत, कधी छापले गेलेलेही नाही आहेत. आता त्यांच्या आठवणी निघतात तर हे असे आठवतात म्हणून मी सांगतो. तुम्हाला खोटं वाटेल, बाळासाहेबांनी समोर 25 घरांची अशी यादी ठेवली, कुठलंही निवडा यातलं, मुंबई सोडायची नाही. तुम्ही कल्पना करा मुंबईच्या सारख्या शहरामध्ये, आणि ही फार जुनी इतिहासकालीन त्यागमूर्तीची माणसं कशी होती वगैरे वगैरे, त्याचा दाखला देत नाही, हा आत्ता अलीकडचा आहे 95-96चा. बाळासाहेब ठाकरे, सेना भाजपचं सरकार, आणि हे रोज सकाळी उठून त्या सरकारच्या विरोधात जे काही शिमगा चांगल्या पद्धतीनं करता येईल तो करतायत. तरी बाळासाहेब ठाकरे घरांची यादी देत आहेत आणि बाळासाहेब ठाकरे ना गोविंदरावांनी सांगितलं, धन्यवाद, माझं ठरलं आहे त्याप्रमाणे मी जाणार, आणि त्याप्रमाणे ते तिथे गेले. या फंदात ते पडले नाहीत. राज्यसभा असेल किंवा काय, किमान 4 पक्षांच्या राज्यसभेच्या त्यांना मला असं वाटतं निश्चितच माझ्याच आठवणीप्रमाणे विचारणा झालेली होती. या फंदातही ते कधी पडले नाहीत. हे आपलं काम नाही आहे, हे आपण करायचं नाही आहे, कारण त्या व्यवसायाची प्रतारणा होण्याचा धोका आहे हे त्यांना सतत जाणवायचं. तो धोका कधीही गोविंदरावांनी पत्करला आणि ती प्रतारणा शेवटपर्यंत त्यांनी कधी केली नाही. म्हणजे तुम्हाला असे मुलीच्या 12वीच्या प्रवेशाचा, मेडिकलच्या प्रवेशाचा मुख्यमंत्री शरद पवार होते, संपादक गोविंदराव तळवळकर होते, पण यांची पत्नी आणि गोविंदराव रांगेत उभं राहून प्रवेश घेतला त्यांनी. कुठलाही कधी काही फोन करून जरा काय रांगेत कुठे वेळ घालू वगैरे वगैरे वाटलं नाही. ही ताकद असणं हे फार महत्त्वाचं आहे. गोविंदराव मला मोठे का वाटतात तर लिखाणाची ताकद, उंची वगैरे आहेच, पण त्या उंचीला अधिक उंची किंवा गती प्राप्त होते ती त्यातल्या नैतिक ताकदीमुळे. आणि ही नैतिक ताकद ही संपादकासाठी असणं मला असं वाटतं की फार गरजेचं आहे. कधी कधी असं वाटतं की त्या काळात गोविंदराव तळवळकर होऊन गेले ते बरं झालं, अलीकडच्या काळात मालकांना पेलवलेच नसते ते. कारण तुम्हाला म्हणजे खरंच ज्या व्यवसायातले माझे संबंधित आहेत ना त्यांना खोटा वाटेल प्रकार. मन्या सुर्वे नावाचा गुंड मुंबईमधला खूप विख्यात होता त्यावेळेला. हा इसाक बागवान नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने गोळीबारात काय ते काय एन्काउंटर वगैरे होतं त्याच्यात ठार केला. तर त्याची पुण्यतिथी होती आणि महाराष्ट्र टाइम्सच्या पान 1 वर खालती तळाला दादा तुमच्या पावलावर पाऊल पुढे टाकून आम्ही पुढे येत आहोत वगैरे वगैरे, तुम्हाला विनम्र श्रद्धांजली अशी जाहिरात होती. आणि सहज जाता जाता यांच्या लक्षामध्ये आलं. त्यांनी ती पाहिली, त्यांनी विचारलं काय आहे, म्हटलं ही अशी अशी जाहिरात आहे. एक वेगळे चिपसप होते, त्यांनी सांगितलं कसं वर्णन करून सांगितलं कशी जाहिरात आहे वगैरे वगैरे. त्याच्यावर गोविंदरावांनी सांगितलं की ही जाहिरात पान 1ला जाणार नाही. मग खूपच पळापळ झाली, कारण त्या जागेचं एक वेगळं महत्त्व असतं, कारण त्याची खूप किंमत असते वगैरे वगैरे. तर त्याच वेळेला
तो कोण एक जाहिरात विभागाचा प्रमुख होता, खूप मोठी व्यक्ती. नंतर ते टाईम्स समूहातनं बाहेर पडली, चित्रपट क्षेत्रात वगैरे गेली. तर त्याला त्यांनी सांगितलं की माझ्या पगारातनं कापून घ्या, ही जाहिरात पानिकला जाणार नाही. आणि ती नाही गेली. त्या जाहिरातीचं त्यांना अप्रूप किंवा काय म्हणतात कमीपणा, जाहिरातीची नकोशी होती का? अजिबातच नाही. कारण ते स्वच्छपणे भूमिका घ्यायचे. हे उगीच भांडवलदारी वृत्तपत्रांवर टीका करणारे वगैरे मूर्ख आहेत असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. कारण वृत्तपत्र स्वातंत्र्य टिकवण्यामध्ये भांडवलशाही त्यांच्या मालकीच्या वृत्तपत्रांनी जेवढी कामगिरी केलेली आहे तेवढी वैयक्तिक मालकी दाखवणाऱ्या संपादकांनी आणि वर्तमानपत्रांनी केलेली नाही. त्याविषयी त्यांच्या मनामध्ये कधीही द्विधा परिस्थिती नव्हती, कधीही गोंधळ नव्हता. पण जाहिरातसुद्धा कशाची असेल किंवा काय ह्याची एक खूप छान त्यांना अशी कल्पना असायची, जाणीव असायची. आणि ते सगळं पाळून होते. तो सगळा काळ हा संपादकीय शब्दाला मान असण्याचा काळ होता. मी गोव्याला असताना एकदा सावंतवाडीला वाचक मेळावा भरला होता आणि गोविंदरावांना घेऊन मी त्या वाचक मेळाव्याला आलो होतो. आणि मुळात त्यांना या सगळ्या प्रकाराची नाही म्हटलं तरी चिडचिड व्हायची त्यांची. कोण कुठले वाचक काही विचारतात, काही बोलतात वगैरे वगैरे असं. कारण त्यांना ते खालती किती उतरायचं याचा खूप प्रश्न असायचा त्यांना. हे मात्र मान्य करायलाच हवं. वरती किती जाता येईल हे त्याची त्यांना भीती नसायची, पण खालती आपण किती उतरायचं, सरासरीच्या खालती उतरणं म्हटलं की यांच्या अंगावर काटा यायचा. तर ते तिथले वितरण विभागाचे व्यवस्थापक आणि त्या पेडणेकरणामध्ये एक मोठे एजंट आहेत, अजूनही आहेत सावंतवाडीला. त्यांनी कार्यालय वगैरे असं छान घेतलं होतं आणि हा सगळा वाचकांचा मेळावा भरला होता. त्या मेळाव्यात मग यांनी जे काय बोलायचं ते बोलले आणि मग प्रश्नोत्तरं वगैरे सुरू झाली. तर त्यातल्या एकाने त्यांना असं विचारलं आणि तो कोकणातलाच होता, त्यामुळे विचारण्यामध्ये त्याच्या एक वेगळी अशी धार होती. काय बेकार दिवाळी अंक म्हणाला तो. आता तुम्ही कल्पना करा, धारिष्ट लागतं ना असं म्हणजे. आणि तो बेकार का, त्याची व्याख्या खूप सोपी होती. तो विक्रेता होता, कुठल्या तरी रत्नागिरी वगैरेच्या गावचा होता. तो म्हणाला त्या मुखपृष्ठावर एक नटी नाही, काय नाही, काय नाही, कसा अंक घेणार तुम्ही. तर तो असं गोविंदरावांना म्हणाला. त्या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरती गोपाळराव देऊस्करांचं एक चित्र होतं. तर त्याची महती गोविंदराव सांगायला गेले की देऊस्करांचं चित्र आहे. कोण आहे देऊस्कर असं त्याने विचारलं. त्याने विचारलं देऊस्कर. गोविंदराव सांगायचा प्रयत्न केले. असतील हो, पण ती नटी नाही ना काढली त्यांनी, असं तो म्हणाला तो. मग इथपर्यंत कळलं आता की हे पुढे काहीतरी गडबड होणार. आणि तो म्हणायला लागला की ते देऊस्कर वगैरे मला काही माहिती नाहीत. तर त्याच्यावरती यांच्यातला संपादकाचा फणा असा पूर्णपणे तोपर्यंत वरती आलेला. ते म्हणाले की महाराष्ट्र टाइम्सचे वाचक आणि विक्रेते असाल तो गोपाळराव देऊस्कर तुम्हाला माहीत असायला हवेत. ते तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही वाचक काय विक्रेतेसुद्धा होण्याच्या लायकीचे नाही आहात. आता ही जी मस्ती आहे, ही लिखाणातली मस्ती आहे, ही अद्भुत आहे. आणि त्याच्यावरती त्यांचं शेवटपर्यंत प्रेम होतं. मी विनोद शिरसाट असं म्हणाले की संपादक तळवळकर शेवटपर्यंत त्यांच्यातला संपादक हा जागा होता. आणि त्या शेवटी 1-2 वर्ष त्यांना प्रकृतीने खूप त्रास दिला. त्यांची नखं उलटी वाढली आणि त्यांना तिथेही खूप त्रास झाला, दाताचा खूप त्रास झाला. त्याच्यानंतर त्यांचा त्यावरती एक मेल होता. त्याच्यात त्यांनी लिहिलं की अमेरिकेतले सगळे डेंटिस्ट गाढव आहेत असं त्यांनी. म्हणजे त्यांची मतं तीव्र असायची आणि गाढव, पाजी हे त्यांचे खूप असे प्रेमाचे शब्द असायचे. खूप मोठा पत्रव्यवहार आहे त्यांचा. मला वाटतं साधारण 400 मेल्स त्यांचे माझे असे आहेत. म्हणजे माझा मेल 2-3 वाक्याचा किंवा त्यांच्याकडनं उत्तर जाणून घ्यायचं, काहीतरी समजून घ्यायचं, असा सगळा प्रयत्न असायचा. एका साहित्यविषयक क्षेत्रातल्या माणसाची गप्पा मारताना त्याला सहज काही मेल्स असे मी दाखवले. गोविंदरावांनी कशावरती लिहिलं आहे. मुंबईत आलेले असताना, परदेशात असताना, तिकडून वगैरे वगैरे असं. आणि काही मेल त्यातले ह्याचे खूप गमतीशीर आहेत. त्यांची मतं अशी तीव्र असायची आणि ती कधी दाबून ठेवावी असं त्यांना कधी वाटलं नाही. आणि ते म्हणजे इंग्रजीमध्ये एक चांगला शब्द आहे पॉलिटिकली करेक्ट. गोविंदरावांनी पॉलिटिकली करेक्ट राहण्याचा कधी प्रयत्न केला नाही. म्हणजे जे काय असेल ते आपण सरळ सांगून व्हावं. आणि त्यांचं मत होतं की एखाद्यावर टीका करायची नाही तर अशी सडकून टीका करावी ना की त्याला म्हणजे मग वार करायचा तर ओरखडा नको, आरपारच गेला पाहिजे, असा त्यांचा एक खाक्या होता. तर ते मेल्स बघितल्यानंतर, त्या ईमेल्समधला तपशील बघितल्यानंतर माझा हा साहित्यविषयक चित्रातली व्यक्ती आहे ही असं म्हणाली की अरे हा प्रक्षुब्ध सारदाचा पहिला खंड आहे म्हणाला. आता मराठी साहित्य विश्वाशी जे संबंधित आहेत, परिचित आहेत, त्यांना विश्रब्ध शारदाचे खंड हे माहिती असतील काय.
तर गोविंदरावांच्या लिखाणाचा हा संदर्भ देत म्हणाला, हा प्रक्षुब्ध शारदेचा खंड आहे म्हणाला. तर हा त्यांचा जो एक काय म्हणतात त्याला सतत संपादक जागा असण्याचा भाग होता, याचा दरारा अगदी शेवटच्या 8 दिवसापर्यंत सुद्धा कायम होता. त्या काळातही ते वर्तमानपत्र वाचायचे, ह्या शब्दप्रयोग चुकीचा केलेला आहात. म्हणजे मला त्यांनी या काही वर्षामध्ये इंग्लंड आणि ब्रिटन या शब्दावरनं जेवढ्या शिव्या घातल्या असतील त्यांनी तेवढ्या कशावरनंही कोणी बाकीच्या कोणी घातल्या नसतील. इंग्लंड म्हणजे काय, ग्रेट ब्रिटन म्हणजे काय, आणि मग इंग्लंड कोणाला म्हणायचं आणि ग्रेट ब्रिटन ह्याचा उल्लेख कधी करायचा, सर कोण आणि लॉर्ड कोण, हे जे इतके छोटे छोटे सुद्धा तपशील आहेत, गोविंदरावांना त्याच्यामध्ये विलक्षण रस होता आणि प्रत्येकाने अचूक लिहिलं पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. जेव्हा 98 साली मला, तो तर खूप वृद्ध प्रसंग आहे माझ्यासाठी, ती सगळ्यात मोठी एक ठेव म्हणता येईल ना, अशा स्वरूपाची ठेव आहे, ते सांगायलाच हवं. 98 साली शिष्यवृत्तीसाठी मी जेव्हा लंडनला गेलो, तर मलात काही हे सांगायचं धैर्य नव्हतं की आपण कसं सांगायचं गोविंदरावांना शिष्यवृत्ती मिळाली, कारण त्यांची प्रतिक्रिया काय, तुला काढवायला कोणी दिली, असं कदाचित असलं असतं. तर ते मी काही सांगितलंच नव्हतं. तो एव्हाना मी तिथे गेलो होतो, गोविंदराव कार्यालयातनं निवृत्त झाले होते. अशोक जैनांनी त्यांना कळवलं की गिरीश असं असं आहे आणि 6 महिने तो आता लंडनला राहणार आहे. आणि मग त्यांचं अभिनंदनाचं पत्र आलं, मेल आला त्यांचा. मी त्यांना उलटा मेल पाठवला की मला किती ग्रेट वाटतं तुमचा मेल आला वगैरे वगैरे या अर्थाने. त्यांनी विचारलं कुठे राहत आहे, टॉटनहॅम कोर्टला राहणार आहे असं मी त्यांना फक्त कळवलं, पत्ता माझा असा असा आहे, कार्यक्रम काय असतो, वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटीला जाणं वगैरे वगैरे सगळं कळवलं. तर टॉटनहॅम कोर्ट या रस्त्यावरती राहणार आहे. आता हा फक्त धागा पुढच्या पत्रामध्ये त्यांनी उचलला. 4 पानांचं पत्र आहे. त्याच्यानंतर त्यांचं गोविंदरावांचं पत्र आलं. इतकं सुंदर पत्र, मी ते पत्र प्रेमपत्रापेक्षा जास्त वेळेला वाचलेलं आहे. म्हणजे त्या कॉलेजच्या काळात काय जी काय प्रेमपत्रांचा बावटपणा आपल्याकडनं होतो, तो सुद्धा एवढा वाचला गेला नसेल तितक्या वेळेला ते पत्र वाचलं गेलेलं आहे. टॉटनहॅम कोर्टवरनं तू बाहेर पडलास की उजव्या हाताला लंडन युनिव्हर्सिटी लागते. लंडन युनिव्हर्सिटीच्या प्रेसमध्ये जा. त्या प्रेसच्या कोपऱ्यामध्ये एक कॉफीचं दुकान आहे. त्या कॉफीच्या दुकानामध्ये जाऊन ये. त्या व्यवस्थापकाला विचार की ही यातली कुठली खुर्ची आहे. त्या व्यवस्थापकाला असं विचार की या इथल्या एका खुर्चीमध्ये कार्ल मार्क्स येत होता, बसून तिथे येत होता. त्या ती खुर्ची बघून ये. मग कोव्हेंट गार्डनमध्ये चार्ली चॅप्लिननी एक शो केलेला होता. आपल्यापैकी लंडनला जे कोणी गेलेले असतील ते सगळ्यांना कोव्हेंट गार्डन माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. सगळेजण कोव्हेंट गार्डन फिरून येतात. कोव्हेंट गार्डनच्या ती जी अशी एक कमान आहे, त्या कमानीच्या अत्यंत दुर्लक्षित कोपऱ्यामध्ये चार्ली चॅप्लिनचा एवढासा छोटासा पुतळा आहे. हे कोव्हेंट गार्डनला तोपर्यंत मी अनेकदा जाऊन आलेलो होतो. लंडनला जाऊन 1-1.5 महिना झालेला होता. टाईमपास म्हणून कोव्हेंट गार्डनला जायचा हा अगदी आवडीचा छंद होता, माहिती नव्हतं. मग ते चार्ली चॅप्लिन हा बघून आलो पुतळा. तुम्हाला खोटं वाटेल, माझ्याबरोबर 12 पत्रकार होते देशातले. मराठीतला एकमेव होतो त्यामुळे खूप आनंदात काळ गेला तिकडे. तर या बाकीच्या 11 जणांनी आणि मी नंतरचा प्रत्येक शनिवार रविवार गोविंदरावांच्या पत्रामधला संदर्भ घ्यायचा आणि त्या जागा बघून यायचा, असं करण्यामध्ये घालवला. आणि म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आलं. हंगेरियन वाईन कुठे मिळते, ऑस्ट्रियन वाईन आणि ऑस्ट्रेलियन वाईन यातला फरक कसा ओळखायचा, ते तुला कुठे बघायला मिळेल, कुठे चाखायला मिळेल, सगळं 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 त्यांनी लिहिलेलं होतं. तंतोतंत पाळलं. म्हणजे आता या शेवटचं वाक्य त्या पत्रात त्यांचं, ते पत्र अजूनही आहे, त्याची हार्ड कॉपीसुद्धा मी लॅमिनेट करून ठेवलेली आहे घरामध्ये. त्या पत्राचं शेवटचं वाक्य, हे सगळं कर तू, 6 महिने जास्त भरपूर बघ, भरपूर शिकून घे, स्कॉटलंडला जा वगैरे 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 सगळं त्यांनी केलं, सांगितलं त्याप्रमाणे आम्ही केलं. शेवटचं वाक्य सुंदर होतं, गिव्ह माय लव्ह टू लंडन. इतके तरलता असणं एखाद्या कठोर वगैरे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा तशा दाखवल्या गेलेल्या व्यक्तिमत्वामध्ये, आणि परत त्या सगळ्या तरलतेला जपणं, हे गोविंदरावांचं एक अतिशय वेगळं असं वैशिष्ट्य होतं. ही त्यांची तरलता, ही त्यांचं ग्रंथप्रेम, पुस्तकप्रेम आणि संस्कृतीवरचं प्रेम हे शेवटपर्यंत कायम होतं. त्यांच्या मुलींनी घर बदललं, राज्य बदलल्यानंतर बरीच कागदपत्रांचा व्यवहार करावा लागतो. तो सगळा करण्यामध्ये बराच काळ गेला, खूप त्यांना मनस्ताप झाला त्यावेळेला. आणि तिथून येताना ते ज्या रस्त्याने येणार होते, ह्युस्टनला होते, टेक्सासला होते,
आणि मग नंतर मध्य अमेरिकेमध्ये येणार होते. तिथून 350 मैलावरती थॉमस जेफरसनची खाजगी वाचनालय त्यांनी उभारलेलं होतं स्वतःच्या घराच्या मध्ये. तर वयाच्या 89व्या वर्षी हा गृहस्थ चालवत नाही आहे, पायाच्या नखाचा खूप त्रास झाला होता, डोळ्यामध्ये शेवटी इंजेक्शन घ्यावं लागायचं होतं त्यांना, खूप तब्येतीच्या खूप कटकटी त्या झालेल्या होत्या. पण त्या अवस्थेमध्ये हा थॉमस जेफरसनचं ग्रंथालय बघायला गेला माणूस. आणि मग त्यांनी नंतर एक असं निवांतपणे असं पत्र लिहिलेलं आहे की थॉमस जेफरसनचं ग्रंथालय पाहून मला काय वाटलं. हे अद्भुत आहे. म्हणजे हे असं असणं, हे मला असं वाटतं हे मराठी संपादकांच्या परंपरेमध्ये खूप उंची दाखवणार आहे. मराठीला एवढ्या उंच माणसांना बघायची सवय नाही. त्यामुळे त्या एकंदर A2 लोकांच्या देशामध्ये गोविंदरावांचं मोठेपण खूप सतत जाणवतं. आणि त्यांनी जे काही करून ठेवलेलं आहे, मांडून ठेवलेलं आहे, एकाच वेळेला आंध्रे साखारावरती लिहायचं आणि प्राजक्ताचे फूलसारखा अतिशय सुंदर नाजूक अग्रलेख लिहायचा, हे अद्भुत आहे. म्हणजे हे खूप प्रेम करावं अशा स्वरूपाचं आहे. त्याचा आठव या निमित्ताने करता आला. माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मला त्या व्यक्तीचं जेवढं प्रेम आहे, त्यांच्याविषयी जेवढा आदर आहे, असा फारच कमी अन्य कुठल्या व्यक्तीविषयी असेल. कारण माझी पिढी, कारण झालं आहे कसं, आता स्वतःच्याच व्यवसायाविषयी खरं बोलणं खूप धोकादायक असतं, पण काय ठीक आहे ना, बोलायलाच हवं. नंतरचा एक कालखंड पत्रकारितेमध्ये असा आलेला आहे की बरेचसे जणं बाकी काही जमत नाही म्हणून पत्रकारितेमध्ये आले. हे वास्तव आहे. ते अधिक जे चतुर होते, अधिक शाणे होते, ते कॉन्ट्रॅक्टर झाले, आणि त्याच्यापेक्षा जे शाणे होते ते राजकारणातच गेले डायरेक्ट. त्यामुळे त्यातला तिसरा वर्ग हा पत्रकारितेमध्ये आला. अशा वेळेला गोविंदराव तवळकरांसारखी व्यक्ती ही ठरवून पत्रकारितेमध्ये आली. तर पत्रकारितेच्या निष्ठा त्यांनी शेवटपर्यंत पाळल्या, आणि ते मला असं वाटतं एक ह्या पिढीवरती, या महाराष्ट्राच्या पत्रकारितेवरती हे खूप मोठं शिक्षण आहे. त्या व्यवस्थेला आहे, पत्रकारितेच्या व्यवस्थेला हे खूप मोठं आदर्शवत अशा स्वरूपाचं आहे. इतक्या राजकीय मंडळींची मैत्री होती, पण ती राजकीय मंडळींची मैत्री, जॉर्ज फर्नांडिस हा अत्यंत जवळचा मित्र, पण जॉर्ज फर्नांडिसला लिहायची वेळ आली की कधीही त्यांनी सोडलेलं नाही आहे. व्यवस्थित जी काय करायची ती केलेली आहे. एरवी भाजप संघ हे त्यांच्या टीकेचे विषय असत, पण त्या क्षेत्रातली खूप माणसं त्यांच्या जवळची होती. वाजपेयींचा अत्यंत उत्तम संबंध होता. मी वाजपेयी आणि तवळकरांच्या बैठकीचा एक साक्षीदार आहे. पण तरीसुद्धा हे जे एकमेकांच्या विषयी आदर असणं होतं, पण त्या ओळखीचा वापर वैयक्तिक आयुष्यात आपण करायचा नसतो. आणीबाणीच्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस भूमिगत असताना काही दिवस मुंबईमध्ये त्यांच्या घरामध्ये येऊन राहिले होते. इतका हा सगळा घरोबा होता. इंद्रकुमार गुजराल हा अत्यंत जवळचा त्यांचा माणूस होता. देवकांत बरुआ हे मोठे ग्रंथसंग्राहक आहेत. हे गोविंदरावांमुळे महाराष्ट्राला कळलं की ते 10,000ची वगैरे पुस्तकं त्यांची होती. पण याचा कुठलाही भाग हा आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही वापरायचा नसतो. ज्या वेळेला तो वापरला जातो त्यावेळेला आपली पुण्य पूर्णपणे पाण्यामध्ये जाते, याची त्यांना कायम खात्री होती. त्यांनी शेवटपर्यंत ते कधी केलं नाही. हा मला असं वाटतं एक खूप मोठा धडा गोविंदरावांच्या जगण्याने दिला. संघ किंवा हा सगळा त्यांच्या जरी लिखाणाचा टीकेचा विषय असला तरी देवलांचा उपक्रम असेल किंवा आणखी संघाच्या मंडळींनी काही केलेले चांगले उपक्रम असतील, त्याचं कौतुक करण्यात कधी त्यांनी हयगय केली नाही. त्यामुळे ही जी एक वृत्ती आहे, चांगल्याला चांगलं म्हणावं, वाईटाला आपला एका दुसऱ्याचा आहे याचा विचार न करता वाईट म्हणावं, पोटतिडकीनं कौतुक करावं, पोटतिडकीनं हल्ला करावा, टीका करावी, हे महाराष्ट्राला अलीकडच्या काळामध्ये गोविंदराव तवळकरांनी शिकवलं. हे पत्रकारितेवरचं एक खूप मोठं ऋण आहे. आणि ते ऋण व्यक्त करायचं असेल तर जे कोणी पत्रकार त्यांच्यावरती प्रेम करणारे असतील, त्यांच्या लेखनाचे चाहते असतील, त्यांच्या अग्रलेखाच्या संपादकाच्या त्यांच्या अन्य कुठल्या भूमिकेचे चाहते असतील, त्यांनी एवढंच आपण करायला हवं की ही चौकट आपण पाळूया. एवढंच फक्त जरी आपण या व्यवसायातल्या लोकांनी केलं तरी पत्रकारितेचा एकंदर जो ऱ्हास होत चाललेला आहे तो कमी व्हायला मदत होईल. कारण सगळेच जण आता चौकटी सोडून जात असताना ह्या चौकटीचा सुद्धा सन्मान करणं हे मला असं वाटतं खूप गरजेचं आहे. या निमित्तानं साधना प्रकाशनला मला फक्त एकच विनंती करायला आवडेल की 80च्या दशकामध्ये गोविंदरावांचा अग्रलेखाचा एक संग्रह निघाला, त्याच्यानंतर काही नाही आहे.
अलीकडच्या काळात ते ज्या वर्तमानपत्राशी संबंधित होते त्याच्यात अग्रलेख असतात हेच ते आणि बाकीचे सगळेच विसरलेले आहेत. अशा वेळेला मला असं वाटतं की हे जे त्यांनी काम केलं हे पुस्तक काढण्याचं पुढचा जर एक महत्त्वाचा टप्पा कुठला असेल तर गोविंदावांच्या अग्रलेखाचं संपादन संकलन जरूर छापावं. महाराष्ट्राला त्याची प्रचंड गरज आहे आणि तसं जर ते करणार असतील तर त्यासाठी जमेल ते काम करायला मला आवडेल. आणि कारण इतकी ताकदवान लेखणी महाराष्ट्रानं गेल्या कित्येक दशकांमध्ये अनुभवलेली नाही आहे. ते ताकदवान ते तेज हे पुन्हा एकदा लोकांपर्यंत जावं असं वाटत असेल तर तेवढं तरी आपण करूया. साधना प्रकाशनला माझी एवढीच विनंती राहील, कारण त्यांनी इकॉनॉमिस्ट आणि न्यूयॉर्कर वगैरे वगैरे ज्ञानपीठं या सगळ्यावरती ते सगळं लिहिलं, साधनेमध्ये लिहिलं भरपूर ते. पण या निमित्तानं कारण आता झालं आहे कसं की हे काम करणारे सुद्धा प्रकाशक फारसे कोणी शिल्लक उत्सुक असतील असं मला वाटत नाही. पहिला संग्रह मला वाटतं प्रेस्टिजनी काढलेला होता त्यांचा. आता त्यांचंही तेही हा प्रकाशन व्यवसायही पूर्णपणे वेगळ्या दिशेने निघालेला आहे. तर त्या संग्रहाचं संकलन मला असं वाटतं जरूर करायला हवं. नक्कीच वाचकही त्याचं स्वागत करतील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आणि आयोजकांचे मनापासून आभार. गोविंदरावांविषयी ऋण व्यक्ती करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून मी त्यांचा ऋणी राहीन. धन्यवाद.